वर्त साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। आई तुळजाभवानीला आपण सर्वजण वंदन करूयात आणि शिवरायांची 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडली शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबारायला आपण सर्वांनी नमन करूयात। आणि मंडळी अवघ्या पुढील काही क्षणामध्येच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चिरंजीव राहुल आणि चिरंजीवी सकल सौभाग्यवती कांचनी दीपाली या दोघेही नववधूवरांचा आजचा सुंदरसा लग्न समारंभाच्या निमित्ताने उपस्थित विविध क्षेत्रामधील सर्व सन्मान्य मान्यवर सर्व आप्तेष्ट सर्व सगळे सोयरे सर्व पै पाहुण्यांचं आणि आमच्या सर्व माता भगिनींचं मी समस्त शिंदे परिवार असेल आणि समस्त चव्हाण परिवार असेल या दोनही परिवाराच्या वतीने अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। आणि हिंदुस्थानाला विठ्ठलाने भक्ती दिली ज्ञानोबारायांनी पाया रचला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी कळस त्यावरती चढवला अशी आपली साधू संतांची महाराष्ट्राची भूमी आणि आज या पुरंदरच्या भूमीमध्ये समस्त चव्हाण परिवार आणि समस्त शिंदे परिवाराचा आजचा सुंदरसा लग्न समारंभ आणि या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित विविध क्षेत्रामधील सर्व सन्मान्य मान्यवर सर्व आप्तेष्ट सर्व सगळे सोयरे सर्व पै पाहुणे आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या आमच्या सर्वच माता भगिनींचं मी पुन्हा एकदा समस्त चव्हाण परिवार असेल आणि समस्त शिंदे परिवाराच्या वतीने अगदी मनापासून स्वागत करत आहे। वरराजा खऱ्या अर्थाने परण्याला गेलेला आहे। सुंदरशी मुहूर्ताची वेळ म्हणजे 5:49 रंग रूप सगुण साकार पाहता शलभर मनी दाते गैवर अशी कैवल्याची मूर्ती असणारे गणपती बाप्पा आपण गणपती बाप्पाला वंदन करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अखंड महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी आणि अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत छत्रपती शिवरायांना आपण वंदन करूया। आणि आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अग्निदेवाच्या साक्षीने ब्राह्मण काकांच्या मंत्रघोषामध्ये आणि सप्तपदींच्या 7 फेऱ्याने आज चिरंजीव राहुल आणि चिरंजीवी सकल सौभाग्यवती कांचनी दीपाली या दोघेही नववधूवरांचा आजचा सुंदरसा लग्न समारंभ आणि या सोहळ्याच्या उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचं पुन्हा एकदा समस्त चव्हाण परिवार आणि समस्त शिंदे परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे। उपस्थित सासवड शहरामधील सुप्रसिद्ध तोरणाचे प्रोप्रायटर सन्मान्य प्रशांत लोखंडे मान्यवरांचं समस्त चव्हाण परिवार आणि समस्त शिंदे परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे। पुरंदर तालुक्यामधील इव्हेंट कंपनीचे सन्मान्य प्रोप्रायटर मंगेश उर्फ आप्पा राजापुरे मान्यवरांचं देखील मनपूर्वक स्वागत करेन। पुन्हा एकदा उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचं मी समस्त चव्हाण परिवार आणि समस्त शिंदे परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सन्मान्य उपजिल्हाधिकारी ज्ञानदेवजी शिंदे मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे सन्मान्य मुख्याध्यापक सुनीलजी एकनाथ शिंदे मनपूर्वक स्वागत करेन। उपस्थित माजी उपनगराध्यक्ष तथा सासवड नगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक विजयजी वडणे साहेबांचं मनपूर्वक स्वागत करेन। सासवड नगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक सन्मान्य सुहास बापू लांडगे मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेन। कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सासवड नगरपालिकेचे सन्मान्य कार्यक्षम नगरसेवक योगेशजी गिरमे मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेन। लग्न सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सन्मान्य सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबजी बिटकर मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेन। लग्न सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य नवनाथजी धोत्रे मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेन। कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पुण्यनगरी सासवडचे सन्मान्य नगरसेवक अजित उर्फ हापूकाका काळूराम जाधव मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेन। लग्न सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सासवड नगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक संदीपजी राऊत मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेन। सासवड नगरीचे सन्मान्य नगरसेवक राजेंद्रभाऊ गिरमे मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करेन। सेनेचं केलेलं आहे सासवड पुण्यनगरीचे कार्यक्षम नगरसेवक सन्मान्य तथा सासवड नगरीचे सन्मान्य उपनगराध्यक्ष अजित उर्फ हापूकाका जगताप मान्यवरांना विनंती करेल कृपया आपण विवाह मंचावरती यायचंय। सासवड नगरपालिकेचे सन्मान्य कार्यक्षम नगरसेवक अजित उर्फ हापूकाका जगताप मान्यवरांना विनंती करेल आपण विवाह मंचावरती यायचंय। सन्मान्य सासवड नगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक गार्डनमध्ये संपन्न होत असताना चिरंजीव राहुल आणि चिरंजीवी सकल सौभाग्यवती कांचनी दीपाली या दोघेही नववधूवरांचं विवाह मंच दिशेने शुभागमन होत असताना गरज आहे फक्त आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि ते भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी अक्षररूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा
समस्त चव्हाण परिवार आणि समस्त शिंदे परिवाराच्या वतीने मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करत आहे।